जैन नमस्कार. मी जयंती कठाळे आणि आज मी तुम्हाला अशी एक कढी सांगणार आहे की ज्याच्यामध्ये बेसन नाहीये, ज्याच्यामध्ये लसणाचा तडका नाहीये. ओ माय गुडनेस. भटाला कढी आंबट आवडते म्हणतात. मी ऐकलेलं आहे, एक अशीच प्रॉवर्ब ऐकलेलं आहे, ब्राह्मण भट कढी आंबट असं काहीतरी म्हणतात. पण ही आंबट कढी नाहीये. याचं नावच ही आहे कोकणातली. याची हिस्ट्री सांगते. ही माशासोबत खूप छान लागते. ही नॉन व्हेजिटेरियन डिशेसला म्हणजे त्यातल्या त्यात सी फूडला ही कढी खूप सहजपणे वापरली जाते. अगदी साधं नाव, जिरं मिरं कढी. जिरं मिरं कढी, अगो बाई, अशी कधी कढी असते का काय? महाराष्ट्रीयन कलनरी कल्चरमध्ये परत एक असा कढीवाला आयटम, असा सूपवाला आयटम, असा सारवाला आयटम की जो सर 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 वाटी लावून गट गट पिता येणारा. छान माशांसोबत भाजी आणि मासे, अरे वा काय लागणार. आणि ती भातासोबतची ती कढी, ते मासे आणि तो सगळा प्रकार. आठवलं का हो? कुठला प्रदेश असेल हा? असं वाटतं ना सी बीचचा प्रदेश असेल. हो, हा सी बीच मधलाच आपलं ते छोटंसं गाव आहे बघा. इकडे अलिबागच्या जवळ एक तरकारली नावाचं छोटंसं बीच आहे. तिथे हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात टुरिस्टला खाऊ घातला जातो. तरकारली मधल्या सर्व लोकांना थँक्यू फॉर कीपिंग दिस रेसिपी ॲज इज. आणि ह्या रेसिपीला आपण याच्या स्टेप्स बघूया, याच्यात लागणारे इन्ग्रेडियंट्स बघणार आहे. या इन्ग्रेडियंट्समध्ये ॲज युजल आम्ही लोक फ्रेश टू होम मधनं नारळ मागवतोय, दही मागवतोय, मिरी, जिरे, हे सगळं तिथूनच येतंय. लाल मिरच्या लागतात, याची फोडणी तयार करावी लागते. आणि सोप्या पद्धतीची, पटकन होणारी, मास्यांसोबत पटकन जाणारी अशी आपण जिरे मिऱ्याची कढी बघूया. हिस्ट्री कळली, जिओग्राफी कळली, पद्धत कळली, इन्ग्रेडियंट्स कळले. आता स्टेप्स पटापट. स्टेप्स अगदी साध्या. तेलामध्ये आधी मिरे तळून घ्या, छान व्यवस्थित फुटू द्या मिरे. त्याच्यानंतर त्याच्यात घाला जिरे. जिरे आधी घालू नका, ही सर्व गृहिणींसाठीची टिप. जिरे आधी घालू नका ॲब्सल्युटली. कारण जिरे आधी घातलेत आणि मग मिरे घातलेत तर जिरे जळणार आहेत. कारण जिरे पटकन जळतात, तेल गरम जास्त असेल तर, आणि मग ते जळका स्वाद अजिबात चांगला लागत नाही. म्हणून आधी मिरे, मग जिरे, मग लाल मिरच्यांचे तुकडे एक 8 ते 10 टाका. आणि मग ह्याच्यामध्ये घालायचं आहे कोकोनट, ग्रेटेड ओला नारळ, छान भाजून घ्या. त्याच्यामध्ये घाला किंचित हळद, अर्धा चमचा हळद बास झाली. एक अर्धा चमचा हळद पुरे झाली. एकदा स्टर करून टाका. त्याला छान थोडं नॉर्मल टेम्परेचरवर शिजू द्या. हे शिजलं की याचं पेस्ट करून घ्या. मिक्सरमधनं जेव्हा पेस्ट काढणार आहे तेव्हा त्याच्यातच पाणी घाला आणि हे अख्खच्या अख्खं आता फोडणीत ओतायचं आहे. फोडणी कशी तयार करायची? परत तेल, आपले मोहरी म्हणजे मस्टर्ड, त्याला फुटू द्या. त्याच्यामध्ये घाला आता हिरव्या मिरच्या आणि गोडलिंबाचा पाला. गोडलिंबाचा पाला तोडून घ्याल, किंचित तसा तोडल्यासारखा करायचा आणि डायरेक्ट टाकायचा. धुतलेली असावेत पानं. आणि हे फार्म टू होम फ्रेशवाले जे ॲप आहे तिथनं घेऊन या. सोप्या पद्धतीने मिक्सरमधलं सगळं तयार केलेलं मिश्रण, अगदी त्याला आपण म्हणतो गंध पेस्ट. म्हणजे गंध जसं ज्या कन्सिस्टन्सीचं असतं ना, त्या कन्सिस्टन्सीचं याला पेस्ट तयार करायचं आहे. याला गंध पेस्ट याच्यासाठी म्हटलं जातं. त्याचा कलरही गंधासारखाच असतो, कारण लाल मिरच्या घातल्या आहेत ना, त्याच्यामुळे त्याचा कलर बरोबर तो रेडिश साईडला येईल. मग हे ओतून द्या. याच्यामध्ये पाणी घाला, छान बॉईल होऊ द्या. मी मीठ घातलेलं नाही. मीठ सगळ्यात शेवटी बॉईल झाल्यानंतर घालायचं आहे, म्हणजे याच्यातलं दही फाटणार नाही. ओके. दही थोडंसं जर वाटलं की आणखीन क्रीम बेस्ड दही हवंय तर क्रीम बेस्ड दही थोडंसं ॲड करा, मिक्स करा, स्टर करा, बॉईल होऊ द्या. आणि मग बॉईल झाल्यानंतर गॅस बंद असेल तर काळं मीठ घालायचं आहे. अदरवाईज इट इज रेडी टू ईट. प्लेट करा गरम भातासोबत. जाऊ देव, प्लेट बीट कशाला करताय, पटकन गरम भात घ्या. पानामध्ये मासे तयार असतील तेही घाला त्याच्यात, चालू होऊ द्या. जिरे मिरे कढी तुम्हा सगळ्यांना आवडली असेलच. असेच कितीतरी कढीचे प्रकार तुम्हालाही माहिती असतील. महाराष्ट्रीयन कलनरी ट्रेजर्स या सिरीजच्या अंतर्गत आम्ही अनेक प्रकारच्या कढ्या तुम्हाला दाखवणार आहोत. त्यातली ही एक साधी जी नॉर्मल आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे. पण अशा हरवलेल्या कढ्या तुम्ही शोधून आणा आणि आपण कड्या जोडत एक सुंदर साखळी तयार करू आणि आपल्याच मराठी पदार्थांचा ठेवा तयार करू.
कुपन कोड्स, लिंक, फ्रेश टू होमची लिंक, आमच्या सिरीजची लिंक सगळं माझ्या बायोमध्ये अवेलेबल आहे. कुपन कोड्स खाली येतात आहेत. पुन्हा भेटूया नवीन पदार्थासोबत तुम्हा सगळ्यांच्या समेत. बाय.